आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, मी अनय जोगळेकर आणि आज आपण चर्चा करणार आहोत दिल्लीतल्या अमित शहा मॉडेलची. जसं मी तुम्हाला परवा सांगितलं होतं, आज आपल्यासोबत आहेत आशिष चांदोरकर, जे स्वतः लेखक आहेत. स्वराज्य.com मासिकासाठी ते लिहितात. वरिष्ठ पत्रकार आहेत. पब्लिक पॉलिसी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या धोरणाच्या बाबतीत त्यांचं एक्सपर्टीज आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दिल्लीतली परिस्थिती, एकूणच केजरीवाल सरकार आणि अमित शहा किंवा गृह मंत्रालय यांच्यातलं सहकार्य आणि कशा प्रकारे हे जे अमित शहाचं जे दिल्लीतलं कोविड-19 विरुद्धचं मॉडेल आहे ते महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करता येईल, त्याला विरोध होऊ शकेल का, या सर्व प्रश्नांवर फक्त एकच सूचना. आशिषजी जरी मराठी भाषिक असले तरी त्यांचं लहानपण आणि बराच आयुष्याची बरीच वर्ष ही मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये गेले असल्यामुळे त्यांच्यासाठी हिंदी ही जास्त सोपी भाषा आहे. पण आपल्यासाठी ते आज मराठीत बोलतायत, त्यामुळे कृपया ती गोष्ट आपण समजून घेऊया आणि आशिषजींबरोबरचा जो संवाद आहे तो आपल्याला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. अमित शहा मॉडेलची, अर्थात हे मॉडेल आहे, हे दिल्लीमधलं सरकार बदलायचं मॉडेल नाहीये, तर दिल्लीमधल्या कोविड-19 सिच्युएशनला त्याच्याशी लढाईचं मॉडेल आहे. आणि पण सर्वात प्रथम पुण्यामध्ये कशी परिस्थिती आहे कोविड-19ची, काय सांगाल आपण? पुणेमध्ये मागच्या एक आठवड्यात खूपच केसेस वाढले आहे. इथे PMCनी छान काम केलं होतं म्हणजे आतापर्यंत. पण आता असं वाटतंय की मागच्या एक आठवड्यात जेव्हा इकॉनॉमी आता ओपन झाली आहे आणि लोक बाहेर निघतात आहे, तर त्याप्रमाणे केसेस पण वाढतात आहे. लोकल लिडरशिप खूप स्ट्रॉंग आहे इथे, म्हणजे जे लोकल कॉर्पोरेटर्स आहे, MLAs आहे, त्या लोकांनी खूपच म्हणजे खूप काम केलं आहे मागच्या 2 महिन्यात. पण आता एक नवीन चॅलेंज आहे. जेव्हा इकॉनॉमी ओपन होईल आणि लोक बाहेर पडतील तर इंटरॅक्शन्स पण वाढतील आहे, तर केसेस वाढायची शक्यता पण राहील आहे. तर नवीन चॅलेंज आहे आता आणि बघतो तर कसं घडतं. आज आपण चर्चा करणार आहोत दिल्लीची, कारण गेले काही दिवस चर्चा आहे की दिल्लीमध्ये अमित शहा यांनी सिच्युएशन स्वतःच्या हातात घेतल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर इम्प्रूव्हमेंट दिसून आलेली आहे. कारण 14 जूनला साधारणतः अशी परिस्थिती होती की 31 जुलैपर्यंत दिल्लीमध्ये 5 लाखाच्या वर केसेस जातील असं खुद्द डेप्युटी चीफ मिनिस्टर मनीष सिसोदिया यांनीच म्हटलं होतं. तर काय सांगाल दिल्लीबद्दल? सर्वात पहिले प्रथम म्हणजे दिल्लीची रचना कशी, म्हणजे कारण NCR रिजन आहे, त्याच्यात 3 राज्य येतात, तर त्यातले एक ऍडमिनिस्ट्रेटिव्हली कुठले कुठले चॅलेंजेस आहेत कोविड-19ची मुकाबला करण्यामध्ये? हे याची दिल्लीची एक विशेषता आहे की खूप सगळे गव्हर्निंग बॉडीज आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर आहेच 3, मग न्यू दिल्ली एक वेगळा एरिया असतं, मग त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि मग केंद्र सरकार. तर हे जे कॉम्प्लिकेशन्स आहे इंटर एजन्सी कोऑर्डिनेशनमध्ये, ते खूप कठीण आहे आणि युनिक पण आहे. म्हणजे बाकी शहरात हे कॉम्प्लिकेशन्स नसतात, इतके नसतात. म्हणजे आहे, बाकी शहरात पण आहे, पण पुण्यामध्ये पण तसं 2 म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे आता. पण दिल्लीचे कॉम्प्लिकेशन्स खूपच वेगळे आहे. आणि समस्या ही आहे की तुम्ही किती पण म्हणा की पॅन्डेमिकच्या काळात लोकांना कॉपरेट, इट डझंट ऑलवेज हॅपन. म्हणजे म्युनिसिपल अथॉरिटीज आणि स्टेट अथॉरिटीज त्यांचं कोऑर्डिनेशन कसं आहे, ते लोक इन्फॉर्मेशन शेअर करतात की नाही करत, हे एक प्रश्न असतंच. आणि ते होतं पण जूनपर्यंत. तर हे अमित शहा जे गृहमंत्री आहेत त्यांच्या इंटरव्हेन्शनच्या नंतर हे कोऑर्डिनेशन खूप इम्प्रूव्ह झालंय, हे आपण बघू शकतो. जे सेंट्रल, स्टेट आणि म्युनिसिपल एजन्सीज मिळून जे काम करायला पाहिजे आणि ब्लेम गेम नसलं पाहिजे की काही वाईट झालं. म्हणजे परिस्थिती अशी आहे की एव्हरीथिंग इज नॉट गोइंग टू बी आयडियल. म्हणजे लोक, आपलं जे हेल्थकेअर सिस्टम आहे ते जसं पण आहे, आता 70 वर्ष झाले पोस्ट इंडिपेंडन्स, तर असं खूप आयडियल आपलं हेल्थकेअर सिस्टम आहे असं नाहीये. तर आणि पर कॅपिटा इन्कम आपली $2,000 आहे, म्हणजे आपण आता विकसित देश नाही आहोत. तर
हे जे कम्पॅरिझन्स असतात की अरे इटलीमध्ये असं झालं, US मध्ये असं झालं, आपण असं आपण आपल्या देशात असं काही कशी परिस्थिती आहे, हे जे डिफरन्सेस आहे हे रिअल आहे आणि याला एक्सेप्ट एक्सेप्ट करूनच आपण जे पण मेजर्स घेतो ते पुढे पण गेलो. आणि प्रॉब्लेम हे आहे की लोकांना खूप ते असतं की एक आयडियल रिस्पॉन्स त्यांना मिळेल आहे, पण असं पॉसिबल नव्हतं. आणि त्याच्यामध्ये पण आता इंटेलिजन्सी कॉर्डिनेशन नसेल तर आणखीनच परिस्थिती वाईट असते. तर हेल्थकेअर सिस्टम जे आहे त्याला कसं मॅक्झिमम युटिलाइज करून आणि कसं जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कमी करायचं, हे एक चेंज आला आहे जूनच्या नंतर. आणि खूपच म्हणजे खूप खूप सगळे एरियाज आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आलं आहे. लास्ट म्हणजे मागच्या 3-4 दिवसात तुम्ही बघा तर दिल्लीचे जे केसेस आहे ते स्टेबल वाटतात आहे. आणि आता बघतो कसं पुढे ते जातात. पण सर्वात पहिले आमच्या म्हणजे दर्शकांना एक गोष्ट सांगा की दिल्ली म्हणजे अनेक लोकांच्या मनात कन्फ्युजन असतं की दिल्ली सिटी पण आहे, नंतर म्हणजे त्याच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन पण आहे, एक दिल्ली स्टेटही आहे आणि एक ज्याला आपण दिल्ली एनसीआर म्हणतो की ज्याच्यात दिल्ली स्टेट प्लस उत्तर प्रदेश आणि हरियाणातला काही भाग येतो. तर केवढा साईज किंवा काय पॉप्युलेशनची आपण गोष्ट करतोय, कारण दिल्ली राज्याची लोकसंख्या आय थिंक 2 कोटीच्या आसपास आहे, पण दिल्ली एनसीआर हा त्याच्याहून आणखीन जास्त मोठा आहे. तर थोडंसं दिल्ली एनसीआरचं जे डायव्हर्सिटी आहे त्याच्याबद्दल. आणि दुसरं म्हणजे जसं आपण मुंबईच्या बाबतीत म्हणतो की मुंबई हे सगळे सर्व देशातनं लोक मुंबईत येतात, मायग्रंट्स खूप मोठ्या संख्येने आहेत, तरी मुंबईत एक ज्याला भूमिपुत्र मराठी माणूस 30% तरी आहे. दिल्लीमध्ये तर सगळेच जण मायग्रंट्स आहेत, म्हणजे जे जुने जाट आणि हो. गुज्जर सोडले तर त्यातल्या डायव्हर्सिटी बद्दल, या दोन्ही गोष्टींबद्दल थोडंसं एलॅबोरेट करा. दिल्ली एनसीआर जे रिजन आहे ते इकॉनॉमिकली खूप खूप इंटिग्रेटेड आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की कोणी नोएडामध्ये राहील तर नोएडामध्येच काम करेल आहे किंवा तो उत्तर प्रदेशचा सिटीजन झाला. म्हणजे तुम्ही आता कोणाला विचाराल की तुम्ही कुठे राहता तर एक एनसीआर लोक एनसीआर म्हणतात. तर तुम्ही हरियाणामध्ये असू शकता, गुडगाव फरीदाबादमध्ये, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये असू शकता, नोएडा गाझियाबाद, इवन फर्दर मीरठ आहे. म्हणजे लोक त्याला एनसीआरच म्हणतात किंवा दिल्लीच म्हणतात. तर चॅलेंज हा आहे की 3 वेगळी गव्हर्नमेंट्स आहे आणि प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटची आपली प्रायोरिटी असते. तुम्ही बॉर्डर्स सील करू शकता. म्हणजे आता आधी कसं झालं होतं की नोएडा आणि गाझियाबादने डिसाईड केलं की आम्ही बॉर्डर सील करतो, दिल्लीची बॉर्डर. त्याच्यामुळे जे जॅम्स असतात आणि म्हणजे लोकांना मुवमेंटची जी कठीणाई आली त्याच्यामध्ये. तर हे लोकल इश्यूज प्रॉमिनंट आहे आणि त्यांना तुम्ही इग्नोर नाही करू शकत, कारण की युपी आणि हरियाणामध्ये पण इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे, त्यांची आपली प्रायोरिटीज आहे, त्यांना आपल्या राज्याचा बघायचं आहे. तर हे एक इकॉनॉमी जेव्हा उघडली, म्हणजे ज्यापर्यंत शटडाऊन होता त्यापर्यंत तर ठीक आहे लोक नाही एनिवे बॉर्डर्स क्रॉस नव्हते करत, म्हणजे ओनली इमर्जन्सी ट्रॅव्हल वॉज अलाउड. पण जेव्हा इकॉनॉमी उघडली त्याच्यानंतर ही एक खूप मोठी प्रॉब्लेम झाली की आता तुम्ही गुडगावला राहता आणि दिल्लीमध्ये काम करता किंवा दिल्लीमध्ये राहता आणि नोएडामध्ये काम करता, तर कसं तुम्ही ते मॅनेज करणार. ऑन वन हँड यू आर सेइंग की ऑफिसेस आर ओपन, पण ऍक्च्युली ऑन द ग्राउंड जे लोकल अथॉरिटीज आहे ते परमिशन देत नव्हते मुवमेंटसाठी, और आर्बिट्रेरली बॉर्डर्स क्लोज होते. तर हे जेव्हा ही मुंबईमध्ये पण आहे प्रॉब्लेम, म्हणजे MMR जिला आपण म्हणतो, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, ठाणे, नवी मुंबई. तर बरोबर. हे वेगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट असू शकतात, पण इकॉनॉमिकली ते एकच युनिट आहे. म्हणजे आणि तिथे एक स्टेट तुम्ही गव्हर्नमेंट आहे, म्हणजे कोणाला दिल्लीत ती तशी हे नाहीये. हा हा पण तिथे कसं आहे की एकच स्टेट गव्हर्नमेंट आहे, तर इट्स अ लिटल इझियर टू रिझॉल्व्ह, कारण की एकच गव्हर्नमेंटला डिसाईड करायचं की काय तुम्ही पॉलिसी तुम्हाला ठरवायची आहे. इथे 3 गव्हर्नमेंट्स आहे आणि म्हणजे ते इकॉनॉमिक इंटिग्रेशन तुम्ही कमी करू शकत नाही. जस्ट बिकॉज यू डिड अ लॉकडाऊन डझंट मीन दॅट पीपल विल नॉट गो, पीपल विल नॉट ट्रॅव्हल, कारण की त्यांना त्यांचे ऑफिसेस, त्यांची फॅक्टरीज दुसऱ्या राज्यामध्ये असू शकतात. तर हे कॉम्प्लिकेशन खूप वेगळं आणि युनिक होतं आणि खूप मोठं कॉम्प्लिकेशन होतं. आणि त्याच्यामध्ये जे एक इंटरव्हेन्शन त्यांनी केलं अमित शहानी, ते हेच होतं की म्हणजे कसं एक एनसीआरची स्ट्रॅटेजी काढली पाहिजे. जे पण तुमची कोविड रिस्पॉन्स आहे ते फक्त दिल्लीमधला लिमिटेड नसली पाहिजे. पूर्ण एक एनसीआरचा विचार पाहिजे. पुरा एनसीआरचं एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तुम्ही टेस्टिंग इन्क्रीज करता, टेस्टिंग वाढवताय, ते टेस्टिंग हरियाणा आणि युपी मध्ये पण वाढवली पाहिजे. बरोबर म्हणजे आहे. असं नाही की फक्त तुम्ही दिल्लीला वाढवा, कारण की कारण जर
पहिलं स्पाईक जे झालं होतं ते ऍक्च्युली आझादपूर मंडीहूनच झालं होतं, जेव्हा लोक ट्रॅव्हल करत होते हरियाणा आणि दिल्लीच्या मध्ये, राईट. तर हे इंटिग्रेटेड व्ह्यू जे होतं ते मिसिंग होतं मिड जून पर्यंत, आणि जेव्हा अमित शहानी इंटरव्ह्यू केलं त्याच्यानंतर ते आलं. पण अमित शहाकडे नंतर वळूया. एक दुसरा प्रश्न होता की दिल्ली म्हणजे ज्याला आपण सलाड बाउल म्हणतो, कारण पहिले जे ओरिजिनल रेसिडेंट आहेत ते सगळे गुर्जर आणि जाट, मग शीख आणि हे फाळणीच्या वेळेला ते आले, त्याच्यानंतर आता लेटेस्ट मायग्रंट्स आहेत ते बिहारी लोक आहेत, राजस्थानमधनं आले. तर दॅट वे हाऊ चॅलेंजिंग इट इज की या सगळ्या लोकांमध्ये, कारण ही सगळी पॉकेट्स तयार झालेली आहेत दिल्लीमध्ये, त्या पॉकेट्समध्ये आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं पुन्हा ज्युरिस्डिक्शन, कारण ज्या म्युनिसिपल हेल्थ फॅसिलिटी आहेत त्याच्यातही पुन्हा आता 3 नवीन म्युनिसिपल कॉर्पोरेशन झालेत, तर त्याच्यात काही चॅलेंज होतं का? हो, डेफिनेटली होतं. आणि हे तुम्ही बघा की मध्ये अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे चीफ मिनिस्टर आहेत त्यांनी म्हटलं पण होतं की दिल्लीचे हॉस्पिटल्स फक्त दिल्लीच्या लोकांसाठी आपण रिझर्व्ह येस. करू. हो हो. पण हे प्रॅक्टिकल नाही आहे, कारण की दिल्ली जे आहे ते मायक्रोकॉझम आहे इंडियाचं. तुम्ही बघा की ईस्ट दिल्लीमध्ये पुरतं युपीचा प्रभाव आहे, तुम्ही नॉर्थमध्ये जाल तर मग नॉर्थ दिल्लीला जाल तर ते हरियाणा आणि पंजाबचं त्याच्यामध्ये हो. प्रभाव जास्त असतं. तर हे प्रॅक्टिकल नव्हतं, आणि कुणी एक अथॉरिटी म्हणून त्याला रिझॉल्व्ह करायची एक आवश्यकता होती. कारण की तुम्ही फक्त दिल्लीच्या स्टेट गव्हर्नमेंटला त्याला सोडवायला ते रिझॉल्व्ह करायसाठी, तर दे विल ओनली थिंक ऑफ देअर ओन इमिडिएट पॉलिटिकल सिच्युएशन, की माझा वोट बँक कुठे, माझी नीड कुठे, माझे वोटर्स कुठे राहतात. तर ते एक जे झालं होतं, कन्सिडरेशन बिल्ड झालं होतं एप्रिलमध्ये आणि मईमध्ये पण, ते त्याला ब्रेक करायचं खूप एक आवश्यकता होती. आणि त्याच्यावरती गृहमंत्रींनी फोकस केलं की हे जे वेगळे वेगळे लोक आहेत त्यांचे लिडरशिपला घेऊन साथ घेऊन मग त्यांना कसं कोऑर्डिनेशन करायचं, हे एक खूप मोठं पण काम त्यांनी पण केलं. पण हे जे इंटरव्हेन्शन होतं ते करायला दिल्लीचे चीफ मिनिस्टर हे नव्हते का? कारण आतापर्यंत आपण सलग सातत्याने, जसे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री हे वर्ल्ड बेस्ट चीफ मिनिस्टर आहेत असं आपण म्हणत असतो, तसं दिल्लीतले चीफ मिनिस्टर आहेत अरविंद केजरीवाल, हे भारतातले सगळ्यात चांगले चीफ मिनिस्टर आहेत. कशा प्रकारे त्यांनी ते मोहल्ला क्लिनिक आहे ते मॉडेल सगळं जग म्हणजे देशभर ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे असंच आपण सारखं मीडियात वाचत असतो. तर हे आणि पुन्हा 2 वेळा थम्पिंग मेजॉरिटीनी अरविंद केजरीवाल निवडून आलेले आहेत, आणि असं असताना ॲज अ एबल चीफ मिनिस्टर, स्वतः IITian आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे त्यांना, म्हणजे ब्युरोक्रेसीमध्ये काम केलं असल्यामुळे, तर मग ही सिच्युएशन त्यांच्या हातातनं का निसटली असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं हे पॅन्डेमिकच्या नंतर लोकांना विचार करावा लागेल की मीडिया मॅनेजमेंट आणि काम जे आहे त्याच्यामध्ये किती डिफरन्स तुम्ही एक्सेप्ट करू शकता. म्हणजे एक मार्केटिंगचा, तर मार्केटिंग असतेच कोणत्या पण तुम्ही एनी एरिया यू सी इन युअर लाईफ, पॉलिटिक्स म्हणा, राजकारणामध्ये मार्केटिंग असणारच. तर नथिंग टू डिनाय दॅट पीपल विल टॉक अबाउट देअर वर्क. पण किती गॅप आहे, तुम्ही ऍक्च्युली काय केलं आणि तुम्ही काय क्लेम करताय, त्याच्यामध्ये जे गॅप आहे ते खूप एक्सपोज झालं या पॅन्डेमिकमध्ये. असं नाही की काम नाही झालं, काम केलं, केजरीवालजींनी पण काम केलं एज्युकेशनमध्ये, हेल्थकेअरमध्ये, पण तुम्ही तुम्ही ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 तुम्ही केलं 3 आणि तुम्ही म्हटलं 6, तर ते गॅप जे आहे ते सिग्निफिकंट आहे की नाही आहे, हे लोकांना एक प्रश्न विचारावा लागेल वन्स ऑल दिस इज ओव्हर. इलेक्शनमध्ये कसं असतं की तुम्ही काय पण म्हणू शकता कॅम्पेनमध्ये आणि काही पण तुम्ही क्लेम करू शकता, पण हे जे आता रियालिटीज जे आहेत ते आता समोर येतात, एक्सपोज झाली. म्हणजे एक्सपोज. म्हणजे जस्ट टू सम अप, काय अनेक शाळा आणि मोहल्ला क्लिनिक दे आर फंक्शनिंग वेल, पण असं नव्हतं की त्याच्यामुळे संपूर्ण दिल्लीत मोहल्ला क्लिनिक वेअर फंक्शनिंग, आणि हा ते एक्सपोज झालं या हा कोविड-19 मुळे. हा एक मला प्रश्न विचारायचा आहे की खास करून म्हणजे जस्ट बिफोर दिल्ली इलेक्शन्स, तुम्हाला माहिती आहे हे सगळं वातावरण एवढं तापलं होतं, सीए, NRC, आणि त्याच्यामध्ये दंगे झाले, आणि त्याच्यात पुन्हा अमित शाह वॉज हेल्ड रिस्पॉन्सिबल की ऍज अ होम मिनिस्टर त्यांनी हे नाही केलं, त्यांनी काय करायला हवं होतं. असं असताना आणि त्याच्यात पुन्हा हे कोविड क्रायसिसमध्ये आय थिंक इन बिटवीन एक अरविंद केजरीवाल मॉडेल आलं, अमित शाह मॉडेल आलं, त्याच्यामध्ये थोडंसं हे जे स्टेट गव्हर्नमेंट आणि फेडरल गव्हर्नमेंट आहे, नॅशनल सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, याच्यामध्ये मनमिलाव कसा झाला आणि कशा प्रकारे ते एकत्र काम करायला लागले? जे मॉडेल आहे दिल्लीचं मॉडेल, आणि आता महाराष्ट्राचं तुम्ही जसं सांगितलं की जे मॉडेल दिल्लीमध्ये आहे ते आहे की मीडियाला खूप तुम्ही मॅनेज करून चाला. तुम्ही काय जे पण तुम्ही काम करता त्याला तुम्ही ऍम्प्लिफाय करा, मीडियाचे तुमचे जे मित्र आहेत त्यांना तुम्ही
बरोबर घेऊन त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, आणि ते लोक असं प्रोजेक्ट करतात की एकदम खूप आयडियल सिच्युएशनचं निर्माण झालेलं आहे. मला वाटतं की ह्या वर्षामध्ये हे फेडरलिझम ची पण टेस्टिंग झालेली आहे, आणि आय थिंक पीपल विल अंडरस्टँड दॅट सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज अ बिग रोल टू प्ले. म्हणजे असं नाही की स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑब्व्हियसली त्यांचं पुढचं कंट्रोल असतं पोलीसवरती, लोकल एक्झिक्युटिव्ह बॉडी शेवटी ते. पण जितकी प्रोफेशनलिझम सेंट्रलमध्ये आहे तितकी प्रोफेशनल स्टेटमध्ये, म्हणजे ऍक्च्युली वी नीड दॅट. असं नाही की ते नसली पाहिजे, वी ऍक्च्युली नीड दॅट इन एव्हरी स्टेट. पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा रोल फार महत्वपूर्ण आहे. हा पॅन्डेमिकचा एक मला वाटतं एक आउटकम लोकांना कळेल आहे की जे लोक थोडंसं काम करून म्हणतात की आम्ही मोदीजीला चॅलेंज करतोय किंवा आम्ही प्रधानमंत्रीची पदांचे उमेदवार आहोत, त्यांना कॉम्पिटिटर म्हणून प्रोजेक्ट केलं जातं. आणि मीडिया पण खूप त्याला प्रोजेक्ट करते की ठीक आहे, एक छोटंसं काम झालं, तुम्ही म्हणाला ही इज अ नेक्स्ट प्राईम मिनिस्टर. म्हणजे असं जे कंपॅरिझन असतं, मला वाटतं ते कमी होईल. एक लोकांची रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन, म्हणजे जे कॉम्प्लेक्सिटी आहे हा देश चालवायसाठी, म्हणजे पॅन्डेमिक आहे, चीनचं प्रॉब्लेम, दंगे होत होते, आणि तुम्ही दुसरं ते बघा. आता मी तुम्हाला युएसचं एक्झाम्पल देतो. युएस मध्ये पण सिमिलर सिच्युएशन तसंच निर्माण झालं. त्यांनी काही प्रयत्न केला नाही लॉकडाऊनसाठी. म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट लेफ्ट इट टू द स्टेट्स, की स्टेट्स जे पण निर्णय घेतील ते ठीक आहे. तिथे आता तुम्ही बघा ऑलमोस्ट 30 लाखच्या पुढे केसेस गेलेले आहेत, आणि 35 शहरांमध्ये दंगे झाले. दंगे पण कसं होतात, कारण की वेन पीपल आर अपसेट अँड दे हॅव नो वर्क, दे हॅव लॉस्ट देअर जॉब्स, तर ते बाहेर पडतात. त्यांच्यामध्ये खूप पण अँगर आहे. आणि कलर इश्यू बाहेर आला, जसं दिल्लीमध्ये झालं होतं, की म्हणजे एक अँगर बिल्डअप झालं, आणि मग 50 दिवस झाले, 60 दिवस झाले, त्याच्यानंतर दंगे झाले. हाच युएस मध्ये पण तसाच प्रकार होता, की म्हणजे आता लोक ले ऑफ होत होते, जॉब्स नव्हते, तर लोक बाहेर पडले, आणि पण ते लोक कंट्रोल करू शकले नाही. म्हणजे 35 सिटीमध्ये दंगे झाले तिथे. आणि इंडियामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये जे चालू होतं तसंच वेगळ्या वेगळ्या शहरात किंवा गावात पण लोकांनी प्रदर्शन केले, अँटी सीए, अँटी एनआरसी. पण इंडियामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी मिळून दिल्लीमध्ये झालं, विच वॉज बॅड ऑब्व्हियसली, बट असं नाही की ते पुरत्या देशात वाढलं. तर याच्यामध्ये पण एक रोल असतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं, इंटेलिजन्सचं, दिल्लीच्या बाहेर ते जाऊन नेशन वाईड होऊन देण्यात, नेशन वाईड. तर हे पॉलिटिक्स असं नाही की नेगेटिव्ह असली पाहिजे. म्हणजे आपण आपल्याला इथे लोकांना असं वाटतं की अमेरिकाचं उदाहरण घ्या, युकेचं उदाहरण घ्या. पण आता तुम्ही म्हणजे मागचे 6 महिने तुम्ही बघा, तर जितकं मिसमॅनेजमेंट झालंय विश्वमध्ये, म्हणजे युएस मध्ये म्हणा किंवा फ्रान्समध्ये म्हणा, आपण म्हणजे एवढे लाखो लोक गावी परत गेले आणि चालत परत गेले बरेच लोक, तरी कुठेही असं कोणी कायदा हातात घेतल्याचं किंवा असं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाल्याचं आपण बघितलं नाही भारतात. म्हणजे तशी तुलनेने एवढी गरिबी असून. आणि एक्झॅक्टली. आणि हे इंडियाचे चॅलेंज पण खूप मोठे आहे. आपली पॉप्युलेशन जी आहे ती 130 crores वर्सेस 35 crores इन US. तर म्हणजे एक जी आपली स्केल आहे त्याला मॅनेज करायला पण लोकांना आता बहुतेक कळेल की इतकं सोपं नाही आहे. आणि जे लोक करतात त्याला मॅनेज, त्यांना क्रेडिट द्यायला पाहिजे. आणि जे लोक फक्त क्रेडिट खातात त्या लोकांना थोडा साईडलाईन केलं पाहिजे. आता आपण अमित शहाकडे येऊया. हा खरा आपला चर्चेचा मेन सब्जेक्ट आहे, मुख्य विषय. अमित शाह इज नोन ॲज वन ऑफ द फायनेस्ट पॉलिटिकल मॅनेजर्स. म्हणजे अगदी बारीक डिटेल सकट सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं, इलेक्शन प्लॅनिंग करणं, बूथ लेवल मॅनेजमेंट करणं, राज्यामध्ये बीजेपीची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करणं. तर तो जो अमित शहाचा मॅनेजरियल एक्सपिरियन्स आहे, खास करून कॅम्पेनचा, तो अशा प्रकारच्या पॅन्डेमिक मध्ये उपयोगाला आला का, हा पहिला म्हणजे प्रश्न आहे. आणि त्याला जोडून मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं सुरू झालं कोविड-19चं, त्याच्यात सुरुवातीचा 1-2 महिने अमित शहा पडद्या मागे होते. ते अमित शहा इव्हन जर्नलिस्ट आणि हे सगळे विचारायला लागले की अमित शहा आहेत कुठे. अँड देन सडनली ही इमर्ज्ड. आणि आज अशी परिस्थिती आहे की आता आपण अमित शहा मॉडेलची चर्चा करतोय दिल्लीमध्ये, आणि महाराष्ट्रात ते लागू करायचं का. तर अमित शहा हे गेले 3-4 महिने जे आपण कोविड-19चा क्रायसिस आहे त्यात कशा प्रकारे ते इमर्ज झाले, त्याच्याबद्दल काय सांगा. लोकांना असं वाटतं की जे लोक राजकारण करतात त्यांना गव्हर्नन्स नाही समजत. हे परसेप्शन असतं इंडियामध्ये. पण तुम्ही दिल्लीचं एक्झाम्पल बघा. टिल मिड जून दिल्लीमध्ये प्रत्येक दिवशी
3, 4, 5,000, 6,000 असे टेस्ट होते. जेव्हा अमित शहानी इंटरव्ह्यू केलं त्याच्यानंतर टेस्टिंगची व्हॉल्यूम वाढली. म्हणजे आता 18-20-25,000 टेस्ट रोज होतात दिल्लीमध्ये. ओव्हरऑल तुम्ही टेस्टची व्हॉल्यूम बघाल तर आता 6 लाख 6.5 लाखाचे ऍक्च्युली 7 लाख टेस्ट होऊन जातील उद्या दिल्लीमध्ये, आज किंवा उद्या. तर हे व्हॉल्यूम जे वाढली हे फक्त लास्ट म्हणजे 15 दिवस आणि 20 दिवसामध्ये वाढली आहे. त्याचा असर हे झालंय की जे केसेस सस्पेक्ट होते त्यांना अर्ली डिटेक्ट करून आणि मग त्यांचे कॉन्ट्रॅक्टचं अर्ली ट्रेस करून त्यांना क्वारंटाईन करायचं, घरी करायचं, हॉस्पिटलमध्ये करायचं, जसं पण असेल. ही पण पॉलिसी त्यांनी आणली की घरी क्वारंटाईन करू शकतो. म्हणजे याच्यावरती पण खूप चर्चा झाली होती आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंट आणि दिल्ली गव्हर्नमेंटनी बरोबर निर्णय घेतला की होम क्वारंटाईन इज अलाउड इन सम केसेस. मग हॉस्पिटलचे बेड्स कसे वाढवायचे, म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला 2,000-3,000 ऍक्टिव्ह केसेस येतात तर तुम्ही किती पण बेड्स असतील हे दे विल गेट एक्झॉस्टेड. म्हणजे 2-3 हजार पेशंट तुम्हाला ऍडमिट करायला हवे, तर मग किती पण बेड्स तुम्ही मार्क कराल कोविडसाठी, ते प्रॉब्लेम होणारच. तर हे जे 10,000 बेडचं हॉस्पिटलचं निर्माण केलं गेलं, म्हणजे 3-4 दिवसात ITBPनी त्याच्यामध्ये सपोर्ट केलं. मग DRDOचं एक हॉस्पिटल होतं ते त्याचं निर्माण झालं. मग रेल्वेजनी जे आयसोलेशन आणि क्वारंटाईनसाठी जे कोचेस दिले, आणि ऍक्च्युली रेल्वेवरती पण खूप हे आक्षेप होतं की अरे त्यांनी खूप पब्लिसिटी केली मार्चमध्ये, पण कुठे आहे बेड्स, आता ते यूज होतात. हे याची छान गोष्ट आहे की त्यांनी मार्चमध्ये असायला प्लॅन केलं, कारण की मग आता जून जुलैमध्ये त्याचा उपयोग होत आहे म्हणजे दिल्लीमध्ये. तर हे एक 8,000 बेड जे क्वारंटाईन त्यांनी दिले आहे दिल्ली सरकारला. तर हे जे निर्णय आहे यांना एक्सपिडाईट करायचं, यांना प्रायोरिटाईज करायचं, हे खूप मोठं मला वाटतं खूप इन्फ्लुएन्स होतं याच्यामध्ये अमित शहाचा. आणि मग सो टेस्टिंग आणि हॉस्पिटलायझेशन हे दोन, आणि NCRची एक कन्सॉलिडेटेड स्ट्रॅटेजी, म्हणजे एक सिंगल स्ट्रॅटेजी, हे 3 एरिया मला वाटतं खूप महत्वाचे आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी खूप इन्फ्लुएन्स केलं. आणि हे सेंट्रल एजन्सीजला आणून, म्हणजे इंडियन आर्मी, म्हणजे ITBP किंवा DRDO किंवा रेल्वेज यांच्याशी कोऑर्डिनेशन कसं करायचं. आणि ह्याच्यामध्ये काही इगोची गोष्ट नाही की अरे रेल्वेचा तुम्ही कोचेस मागतात. रेल्वेजवळ कोचेस होते ऑल अलॉंग, दे हॅड, त्यांनी ते पहिल्यापासून तयार करून ठेवले होते, ते युटिलायझेशन होत नव्हते. मार्चमध्येच होते, पण कुठे स्टेट गव्हर्नमेंटने विचारलंच नाही. म्हणजे फायनली म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण उपयोग झाला नाही आणि कोणी पण त्यांना केली नाही करायला गेले. हा, एक्झॅक्टली. तर हे अमित शहाचा खूप मोठं एक इन्फ्लुएन्स होतं. आणि जे लोकांना असं वाटतं की जे लोक राजकारणमध्ये एक्सपर्ट आहे आणि त्या लोकांना गव्हर्नन्स नाही समजत, त्याचा एक कॉन्ट्री व्ह्यू, I mean, there's a live contrary view here to look at की कसं त्यांनी हे सगळं स्मूथ केलं. टेस्टिंगच्या बाबतीत फक्त जस्ट टू पुट इन पर्स्पेक्टिव्ह, कारण दिल्लीची लोकसंख्या जेमतेम 3 करोड दिल्ली NCR आहे आणि महाराष्ट्राची लोकसंख्या 12 करोड आहे. पण गेले 20 दिवस दिल्लीमध्ये रोजचे जवळजवळ 24,000 टेस्टिंग होते आणि महाराष्ट्रात 26-28,000 एवढं टेस्टिंग, म्हणजे इव्हन 4 टाइम्स जास्त लोकसंख्या असूनही महाराष्ट्राचं टेस्टिंग आणि मुंबईचं टेस्टिंग अजूनही 4-4.5 असंच हे आहे. त्याला जोडून मला एक अमित शहाच्या याच्याबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे की खास करून म्हणजे ह्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन असतं, तिथे खूप मोठ्या प्रमाणावर तुमची एक्सपर्टीजची किंवा अनुभवाची गरज असते. कारण महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या एजन्सीज मध्ये जे कोऑर्डिनेशन नाहीये, कारण होम डिपार्टमेंट एक नियम काढतं, नंतर म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट आहे ते वेगळ्याच रूल्स काढतं, म्युनिसिपालिटीज म्हणजे अनलॉकडाऊन करताना म्युनिसिपालिटी स्वतःचे ते लॉकडाऊन करतात. तर असं हे करण्यात हे स्टेट गव्हर्नमेंट लेवलला करता येऊ शकतं का? इथेही तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची मदत लागते? कारण महाराष्ट्रात हे सारखं दिसून येत आहे, म्हणजे अशा प्रकारचं ज्याला लॅक ऑफ कोऑर्डिनेशन म्हणतो आपण ते. महाराष्ट्रामध्ये एक आणखीन प्रॉब्लेम हे आहे की हे आता आघाडीचे सरकार आहे, तर त्यांच्या स्वतःच जे पण डिफरन्सेस आहे, पॉलिटिकल राजकारणाचे डिफरन्सेस आहे, दॅट इज ऍक्च्युअली रिफ्लेक्टिंग इन दी गव्हर्नन्स. हे एक एक्स्ट्रा कॉम्प्लिकेशन महाराष्ट्रामध्ये झालंय. आणि मला वाटतं की जसं दिल्लीमध्ये कसं केलं की अमित शहानी एक कमिटी निर्माण केली, त्यांनी VK पॉल जे नीती आयोगचे सदस्य आहेत त्यांच्या अध्यक्षात एक कमिटीचं गठन केलं. मग त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये एम्सचे लोक असले पाहिजे, प्रोफेशनल्स असले पाहिजे. त्यांना सगळ्यांनाच बरोबर घेऊन जे NCR स्ट्रॅटेजी काढली मागच्या 2 आठवड्यात, तसं काही मुंबईमध्ये पण आवश्यकता आहे.
सेंट्रल गव्हर्नमेंटलाच करायला पाहिजे असं नाही, स्टेट गव्हर्नमेंट पण करू शकते. पण महाराष्ट्राचा प्रॉब्लेम असा आहे की आता मुंबईमध्ये थोडं एक स्टेबल झालंय पिक्चर. ऑल्दो टेस्ट खूप कमी आहे मुंबईमध्ये, 4-6 हजार फक्त टेस्ट होतात दिवसाचे. तर नंबर्स कमी आहे कारण की टेस्ट पण कमी आहे. पण बाकी जे शहर आहे, पालघर आहे, औरंगाबाद आहे, पुणे आहे, आणि पुणे म्हणजे पुणे प्लस PCMC दोघे, ठाणे इज नाउ द फोर्थ हायेस्ट नंबर ऑफ केसेस इन दी कंट्री, म्हणजे इट हॅज गॉन पास अहमदाबाद नाव. सो हे म्हणजे मुंबईच्या बाहेर निघून बाकी शहर, आणि बाकी शहर पण जसे आहे त्यांच्यासाठी पण अशी कोऑर्डिनेशनची गरज आहे. कोण करेल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट करेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट स्वतः ते इनिशिएटिव्ह घेईल ते मला माहित, म्हणजे आता इट्स डिफिकल्ट टू काइंड ऑफ प्रेडिक्ट, बट इंटरव्हेन्शन इज नीडेड डेफिनेटली. आणि महाराष्ट्रामध्ये नाही केलं तर प्रॉब्लेम आहे की जे म्हणजे मुंबईचं खूप ते मीडियामध्ये आलं कारण की मुंबई मोठा शहर आहे आणि लोक त्याला ट्रॅक करतात. खास करून त्याच्यात पण प्रॉब्लेम इज ऍक्च्युअली हॅपनिंग इन अदर सिटीज, म्हणजे जिथे लोकांचं इतकं ते लक्ष नाहीये, तिथे लक्ष आलं पाहिजे आता. म्हणजे आता हे MMR NCR ही तुलना होणं स्वाभाविक आहे, म्हणून मी ते हा प्रश्न विचारतोय. कारण आणि ही गोष्ट दिल्लीच्या बाबतीतही झाली, कारण दिल्ली शहर ते बऱ्यापैकी प्लॅन हे होतं, पण नंतरची जी ग्रोथ झाली ती खूप फास्ट आणि ती अनप्लॅन्ड ग्रोथ झाली. तसं मुंबई बाबत म्हणतो की हा जो सगळा MMR रिजन आहे, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, नवी मुंबई तरी त्यातल्या त्यात प्लॅन्ड आहे, पण कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर इथे लोकसंख्या विदिन लास्ट 10 to 20 इयर्स अनेक पटीने वाढली आणि तिथे हेल्थकेअर फॅसिलिटी अजिबात नाही. पण एकूण जी हेल्थकेअर सिस्टीम आहे ती सगळी मुख्यतः मुंबईत शिफ्ट आहे. म्हणजे त्याचं जे इंटिग्रेशन करणं आवश्यक आहे महाराष्ट्रात ते अजून झालेलं नाहीये. त्याच्यात दिल्लीनी किंवा त्याच्यात अमित शहाच्या पुढाकारांनी काही गोष्ट झाली का की या सगळ्या वेगवेगळी राज्य आणि वेगवेगळ्या म्युनिसिपालिटीज यांचं हेल्थ फॅसिलिटी एकत्र करण्यामध्ये किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन एकत्रित चालवण्यामध्ये? तर जे पण लेसन्स आहे NCRचे, ते आर डेफिनेटली रेलेव्हंट फॉर MMR. म्हणजे कसं तुम्ही आता एक इंटिग्रेटेड व्ह्यू काढाल, बेड्स कुठे आहे, कोऑर्डिनेशन कसं कराल, छोटे हॉस्पिटल्सला तुम्हाला जे सपोर्ट असलं पाहिजे. जसं दिल्लीमध्ये कसं झालं की आता एम्सहून टेलिमेडिसिन किंवा टेलिकन्सल्टेशन पॉसिबल आहे NCRच्या बाकी हॉस्पिटलसाठी. जे छोटे हॉस्पिटल आहे नोएडामध्ये किंवा गुडगावमध्ये, ते हॉस्पिटल्स एम्सला कन्सल्ट करू शकतात. आता असं काही प्रकार MMR मध्ये पण असलं पाहिजे डेफिनेटली. आणि जे पण लेसन्स NCRचे आहे ते इनफॅक्ट MMR शुड बी इझियर कारण की इट्स अ सिंगल गव्हर्नमेंट. तर असं म्हणजे पण जे लेसन्स आहे ते डेफिनेटली अप्लाय करायला आणि पाहिजे. सिंगल प्लॅनिंग एंटिटी ऑलरेडी म्हणजे आहे, MMRDA म्हणून आहे. म्हणजे एक अशी गोष्ट कायम बघितली जाते की अमित शहाकडे कायम, जसं म्हटलं अमित शहा कुठे येणार म्हटलं की तिथे हे सरकार बदलायलाच येणार अशा पद्धतीने बघितलं जातं. आणि खास करून महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणजे परवाच रविवारी सामनामध्ये संजय राऊतांनी लिहिलं होतं की कशा प्रकारे गृह मंत्रालय राज्यपालांचं ऑफिसचा वापर करून ते सरकार अस्थिर करायचा प्रयत्न करत आहे आणि ऑक्टोबरमध्ये सरकार बदलायचा प्रयत्न करत आहे. आणि खास करून म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की हे अमित शहा मॉडेल आहे, हे महाराष्ट्रात लागू करणार का किंवा करावं लागेल का, तर त्याच्या बाबतीत जी राज्य सरकारची स्वतःची नाही पण सामनाच्या माध्यमातून एक फिलर्स पाठवले जात आहेत की वी विल नॉट ऍक्सेप्ट इट. तर अरविंद केजरीवालांनी हे कसं केलं? कारण एवढं त्यांच्यात तर दिल्ली दंग्यांच्या वेळेला आणि या सगळ्याच्या वेळेला एवढे रिलेशन्स हे झाले असूनही त्यांनी ते कशा प्रकारे मॅनेज केलं आणि महाराष्ट्रात ते कशा प्रकारे करावं लागेल? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक भीती होऊन गेली आहे की अमित शहाचं नाव आलं तर लोकांना वाटतं की हे फक्त गव्हर्नमेंट चेंज करायसाठी येतात. ऍक्च्युली जे एक्सपिरियन्स आहे दिल्लीचं ते डेफिनेटली सरकार घेऊ शकते राज्यामध्ये, पण एक त्याच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग लागेल की कसं कोऑर्डिनेशन करायचं आणि कसं कोऑपरेट करायचं. आणि फक्त राजकारणाचा विचार ना करून, प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये हे पण नाही की जेन्युअली देअर इज अ प्रॉब्लेम, म्हणजे जे 3 घटक दल आहे त्यांचा डेफिनेटली देअर इज अ कोऑर्डिनेशन इश्यू देअर. पण त्याला वेगळं ठेवून आणि मग पॅन्डेमिक आणि पॉलिटिक्सला कसं तुम्ही ट्रीट करणार, हे मला वाटतं इतकं आपलं राजकारण तसं आहे म्हणजे मागच्या काही वर्षात मला वाटतं की मॅच्युरिटी नाही आहे. तर हे इट्स अ ड्रॉबॅक की जे आपण शिकू शकतो दुसऱ्या राज्याहून. आणि इट्स नॉट जस्ट NCR, म्हणजे तुम्ही बाकी राज्य पण बघा जिथे काम झालेलं आहे, म्हणजे चेन्नईचा बघा किंवा केरळचा बघा किंवा राजस्थान, MP, वेगळ्या राज्यात UP म्हणजे कसं टेस्टिंगचा ते वापर करायचा, म्हणजे वेगवेगळ्या राज्यात बेस्ट प्रॅक्टिसेस आहे. पण त्याला आपण
इम्प्लिमेंट करू शकत नाही कारण की लोक फक्त राजकारणाचा विचार करतात आणि अमित शहाचं नाव आलं तर एक आणखीन ते टँजंट असतं की आता हे फक्त गव्हर्नमेंट चेंज साठी होत आहे. पण इट इज नीडेड, इट इज डेफिनेटली नीडेड. आणि ऑब्व्हियसली महाराष्ट्र गव्हर्नमेंट विल हॅव टू टेक द इनिशिएटिव्ह. केजरीवालजी मला वाटतं की ते थोडं प्रॅक्टिकल आहे. त्यांनी असा विचार केला की दिल्लीमध्ये म्हणजे क्रेडिट कुणाला पण जाओ, इफ दिल्ली बिकम्स ओके, लेट दिस फेस पास, म्हणजे आता हे होऊन जाऊ दे, संकट टळू दे, मग आपण बघूया त्याचं क्रेडिट कसं घ्यायचं ते. आणि ते बाकी पण जे विषय आहेत त्याच्यामध्ये थोडे प्रॅक्टिस. आता तुम्ही असं सिक्युरिटीचा विषय घ्या तर केजरीवालजी थोडे प्रॅक्टिकल असतात त्याच्यामध्ये की ठीक आहे आता इंडियन आर्मीने काही केलं तर ते ही वोंट क्वेश्चन अबाउट इट. ही विल ठीक आहे आम्ही वी आर बॅकिंग द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे ते त्यांची पॉलिटिक्स एक प्रॅक्टिकल पॉलिटिक्स आहे की जे एरियामध्ये जे आपल्याला विरोध करायचा आहे ते पण नंतर करू आहे. जेव्हा जे नॅशनल क्रायसिस आहे त्याला फक्त सॉल्व्ह करायचं ते महाराष्ट्रामध्ये नाही आहे अनफॉर्च्युनेटली आता ॲज ऑफ नाव. आणि माझं, इफ आय एम नॉट रॉंग, जस्ट करेक्ट मी, आय मीन अमित शहानी पण जिथे जिथे चांगले एक्सपेरिमेंट झालेले आहेत आणि भले ते ऑपोजिशन स्टेटमध्ये झालेले आहेत ते तिकडनंही बेस्ट प्रॅक्टिसेस शिकलेले आहेत. मला 2 हे वाचल्याचं आठवत आहे, खास करून कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे येडियुरप्पा सरकारने हे कंट्रोल केलं, ओरिसामध्ये ज्या प्रकारे कंट्रोल केलं, ते इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज टेकन नोट फ्रॉम इट. आणि त्यामुळे असं काही इथे प्रश्न नाहीये की ती चांगली गोष्ट शिकायची ती भाजपाच्या सरकारची का दुसऱ्या कुठल्या सरकारची. आणि ऍब्सोल्युटली आणि बोथ एक्झाम्पल्स राईट. आणि मला वाटतं की ह्या पॅन्डेमिकमध्ये ऍक्च्युली खूप कन्स्ट्रक्टिव्ह काम पण झालंय. म्हणजे पॉलिटिकल डिफरन्सेस असाइड मला वाटतं की जे सीएम्स जे आहे बाकी राज्यामध्ये, आंध्र प्रदेश तुम्ही बघा तिथे पण टेस्टिंग खूप खूप छान झालेली आहे, क्वांटिटी छान आहे. ओडिसामध्ये पण एक स्टोरी पण आली होती की नवीन पटनायकनी त्यांना काही मेडिसिन्स हवे होते आणि मग त्यांनी रात्री कॉल केलं प्रधानमंत्रीला आणि मग इमिडिएटली पुणे एअरपोर्टहून ते पाठवले गेले ते मेडिसिन्स अर्धरात्री. म्हणजे सकाळपर्यंत मेडिसिन्स त्यांनी काही 11 वाजता कॉल केला आणि मग सकाळ 5-6 पर्यंत मेडिसिन्स ऑलरेडी पोहोचून गेले होते भुवनेश्वरमध्ये. तर असे जे स्टोरीज आहे, कन्स्ट्रक्टिव्ह स्टोरीज जे आहे, जे पण सीएमसी कॉपरेट केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप असे गोष्टी तुम्हाला कळतील. आणि इट्स गुड टू इम्प्लिमेंट इट नेशन वाईड. म्हणजे दिस इज नॉट पॉलिटिकल की फक्त भाजपानी काही केलं तर ते त्याला रेप्लिकेट करायला पाहिजे असं नाहीये. केरला आहे, ओडिसा आहे, एपी आहे, की या लोकांनी तमिळनाडूमध्ये पण होतं बेस्ट प्रॅक्टिसेस. तर हे लोकांनी यूज केलेलं. हा, आणि बाकी राज्यांनी यूज केलेलंच आहे. प्रॉब्लेम हे की महाराष्ट्रामध्ये खूप निगेटिव्ह होऊन गेलं आहे पॉलिटिक्स. आणि एक जे बेसिक कोऑर्डिनेशन हवं राज्य आणि केंद्र सरकारमध्ये तो संपलंय मोर ऑर लेस. आणि आय मीन दॅट्स नॉट गुड फॉर द बिगेस्ट इकॉनॉमिक पॉवर हाऊस ऑफ द कंट्री. शेवटचा प्रश्न विचारतो कारण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. पण हे जे अमित शहा मॉडेल आहे ते महाराष्ट्रात तुम्ही त्याचा काही रोल बघता का? स्टेट गव्हर्नमेंट कॅन हँडल इट अलोन विदाउट सेंट्रल कॉर्पोरेशन? मला वाटतं की हेल्पची गरज तर आहे. आणि जे पण एजन्सीज मदत करू शकतात त्यांना मदत करायला पाहिजे. पण आता आपल्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये त्याचं कसं तुम्ही इम्प्लिमेंट कराल ते महत्वाचं असतं. आणि स्टेट गव्हर्नमेंट ज्यापर्यंत रिक्वेस्ट नाही करणार इंटरव्हेन्शनचं, कारण की इफ सेंट्रल गव्हर्नमेंट डज समथिंग देन इट विल बी इन व्हायोलेशन ऑफ आर्टिकल्स 355, 356. तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःचं काही करू शकत नाही जोपर्यंत स्टेट गव्हर्नमेंट रिक्वेस्ट करणार नाही. तर मला वाटतं हे कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह करायची गरज आहे. कारण की पुढचे 3-4 आठवडे खूप महत्वाचे आहे महाराष्ट्रासाठी. आणि आउटसाइड ऑफ मुंबई ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मुंबईमध्ये तरी पण ठीक आहे, म्हणजे मुंबईमध्ये पण आपण इतकी स्टोरीज बाहेर आले की म्हणजे लोकांना प्रॉब्लेम झाली बेडसाठी, इव्हन टेस्टिंगसाठी प्रॉब्लेम झाली. आता हीच प्रॉब्लेम किंवा पालघर किंवा ठाणे किंवा पुणेमध्ये औरंगाबादमध्ये येतील तो दॅन इट विल बी अ इव्हन बिगर इश्यू. कारण की ह्या शहरात तितके फॅसिलिटीज नसणार जितके मुंबईमध्ये आहे. तर मला वाटतं की पुढच्या 3-4 आठवड्यात खूप महत्वाचे आहे महाराष्ट्रासाठी. कारण की जे छोटे शहर आहे त्याच्यामध्ये कोविड वाढलं तर the problems will be many-fold compared to what it was in Mumbai. धन्यवाद आशिषजी, आज आपण वेळ दिलात. अशीच चर्चा आपण पॉलिसी मॅटर्सवर, कारण तुम्ही पॉलिसी इश्यूजवर सातत्याने लिहित असतात, तर महाराष्ट्र संबंधात आणि अन्य विषयांवरही जसा वेळ मिळेल तसा हे निश्चितच करूया. आज MH48 ला वेळ दिला. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.